यंदाच्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आजी आजोबांच्या घरी सगळे कुटुंबीय जमले होते. 31 डिसेंबरच्या पार्टीची तयारी सुरू होती. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण कोणाला माहीत नव्हतं की पुढच्या काहीच दिवसात याच घरात काहीतरी भयान घडणार होतं. आमच्या कुटुंबात मी, माझा भाऊ राजेश, आई बाबा, आजी आजोबा आणि माझे काका काकू अशी सगळी माणसं होती. आम्ही सगळे एकत्र राहत होतो. आमचं मोठं संयुक्त कुटुंब होतं. गेली 30 वर्ष आम्ही सगळे एकत्र आनंदात राहत होतो. न्यू इयरच्या 15 दिवस आधी आजोबांनी घरात मोठी बैठक बोलावली. सगळे दिवाणखान्यात जमले. आजोबा म्हणाले, यावर्षी आपल्याला घरात 31 डिसेंबरची पार्टी आणि नवीन वर्षाचं स्वागत धूमधडाक्यात करायचं आहे. हे वर्ष मी माझ्या आयुष्यातील शेवटचं वर्ष म्हणून साजरा करू इच्छितो. आजोबांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आजी म्हणाली, काय वाईट बोलताय तुम्ही? अजून तुम्ही खूप वर्ष आमच्यासोबत राहाल. पण आजोबांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. ते म्हणाले, नाही, मला माझ्या आरोग्याबद्दल माहीत आहे. या वर्षीच्या पार्टीसाठी मी 50,000 रुपये सगळ्यांना देत आहे. तुम्ही सगळे मिळून घरात सजावट करा, मिठाई आणा, नवीन कपडे घ्या. आजोबांनी एक मोठा लिफाफा काढला. त्यात पैसे होते. त्यांनी तो लिफाफा टेबलवर ठेवला. सगळ्यांनी तो लिफाफा पाहिला. 50,000 रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. माझे बाबा म्हणाले, बाबा, पैशांची गरज नाही, आम्ही सगळे मिळून आयोजन करू. पण आजोबा म्हणाले, नाही, हे मी मनापासून देतोय. तुम्ही हे पैसे घ्या आणि छान पार्टीचं आयोजन करा. सगळ्यांनी आजोबांचा मान ठेवला आणि पैसे स्वीकारले. आईला त्या पैशांची जबाबदारी दिली गेली. तिने ते पैशांचं पाकिट आपल्या कपाटात ठेवलं. पार्टीच्या 3 दिवस आधी आई कपाट उघडून पैसे काढायला गेली, पण ते पैशांचं पाकिट तिथे नव्हतं. आई धडपडू लागली. तिने संपूर्ण कपाट शोधलं, पण तिला ते पैशांचं पाकिट सापडलं नाही. आईने बाबांना बोलावलं. अहो, ऐकलत का? पाकिट गायब झालं आहे. 50,000 रुपये नाही तिथे. बाबा चिंतेत पडले. हे कसं शक्य आहे? तू कपाट बंद केलं होतं ना व्यवस्थित? होय, मी नीट चेक केलं होतं, पण आता तिथे पैसे नाहीयेत. बाबांनी घरातील सगळ्यांना बोलावलं. आजोबा, आजी, काकू, काका, मी आणि राजेश आम्ही सगळे दिवाणखान्यात जमलो. बाबा म्हणाले, बाबांनी दिलेले 50,000 रुपये गायब झाले आहेत. कोणाला काही माहिती आहे का? सगळे शांत होते. कोणीच काहीच बोलत नव्हतं. आजोबा म्हणाले, असे कसे गायब झालेत? कोणाला तुमच्या खोलीत जाण्याची परवानगी होती? आई म्हणाली, सासूबाई आणि माझ्या जावेला खोलीत जायची परवानगी आहे. मी कधीही त्यांना आत येण्यास नकार देत नाही. काकू लगेच म्हणाली, मी कधीच तुझ्या खोलीत गेले नाही. मला तुझ्या गोष्टींची गरज नाही. आजी म्हणाली, मी तर सकाळी भजन पूजनात असते. माझं तिकडे लक्षच नसतं. घरात संशयाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघू लागला. आजोबा खूप नाराज झाले होते. त्यांना वाटलं की घरातलंच कोणीतरी पैसे चोरले आहेत. आजोबा म्हणाले, आज रात्री कोणीही घराबाहेर जाणार नाही. उद्या सकाळी मी पोलीस बोलावणार आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. घरात पोलीस? हे काय चाललं होतं? आजी म्हणाली, नको, पोलीस बोलवू नका, घरातलीच बदनामी होईल. पण आजोबा म्हणाले, मला माझ्या मुलांवर आणि नातवंडांवर विश्वास आहे, पण सत्य बाहेर यायला हवं. रात्री घरात कोणीही झोपलं नाही. सगळे चिंतेत होते. मला चिंता वाटत होती की आमच्या आनंदी कुटुंबाचं काय होणार. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस घरी आले. त्यांनी सगळ्यांची चौकशी सुरू केली. प्रत्येक जणाला विचारलं की तुम्ही त्या दिवशी कुठे होतात? तुम्हाला काही दिसलं का? पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, घरातलेच कोणीतरी पैसे घेतले आहेत. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. त्यानंतर पोलिसांनी सगळ्यांच्या खोल्या तपासल्या. राजेशच्या खोलीत त्यांना नवीन मोबाईल सापडला. तो फोन किमान 40,000 रुपयांचा होता. पोलिसांनी विचारलं, हा फोन तुम्ही कधी विकत घेतला? राजेश घाबरला. तो म्हणाला, मी काल विकत घेतला. पैसे कुठून आले? मी माझ्या मित्राकडून कर्ज घेतलं. राजेशचं उत्तर ऐकून बाबांना राग आला. ते म्हणाले, तू आमच्याशी खोटं बोलतोयस, सत्य सांग. राजेशने खाली मान घातली. तो काहीच बोलत नव्हता. आजोबा म्हणाले, राजेश, तू तुझ्या आजोबांचे पैसे घेतलेस का? राजेश रडू लागला. नाही आजोबा, मी तुमचे पैसे घेतले नाहीत. मी खरंच माझ्या मित्राकडून कर्ज घेतलं, पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतं. सगळ्यांना वाटलं की राजेशनेच पैसे चोरले आहेत. काकू म्हणाली, मला सुरुवातीपासूनच माहीत होतं. आजकालची मुलं पैशांच्या मागे लागलीत. आई राजेशचा बचाव करू लागली. नाही, माझा मुलगा असं करणार नाही. पण बाबांनीही राजेशवर संशय घेतला. त्यांनी राजेशला खोलीत बंद केलं. घरात वातावरण बिघडू लागलं. राजेशवर सगळे रागावले होते. आई रडत होती. बाबा चिंतेत होते.
आजोबा नाराज होते. काकू आणि आई यांच्यात भांडण झालं. काकू म्हणाली, तुझ्या मुलाने चोरी केली आहे, तू त्याला योग्य संस्कार दिले नाहीस. आई म्हणाली, माझ्या मुलावर आरोप करायचं थांबव, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? काकू म्हणाली, पुरावा? त्याच्या खोलीत महाग फोन सापडला, हाच मोठा पुरावा आहे. आजीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण काकू ऐकत नव्हती. ती आईवर आरोप करू लागली की तिने राजेशला लाड करून बिघडवलं आहे. बाबा आणि काका यांच्यातही तेढ निर्माण झाली. काका म्हणाले, भाऊसाहेब, तुमच्या मुलाने चोरी केली हे तुम्ही मान्य करा. बाबा म्हणाले, पुरावा नसताना मी काहीही मान्य करणार नाही. घरात 2 गट तयार झाले. एका बाजूला आई बाबा आणि मी होते, तर दुसऱ्या बाजूला काकू काका होते. आजी आजोबा मध्येच होते. आजोबांना हे सगळं पाहून खूप वाईट वाटलं. ज्या घरात छान आनंदाचं सेलिब्रेशनचं वातावरण होतं ते घर आता कलहाने भरलं होतं. 3 दिवसांनी राजेशने खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला. तो कोणाशी बोलत नव्हता, फक्त रडत होता. एक दिवस मी त्याच्या खोलीत गेले. मी म्हणाले, राजेश, तू खरं सांग, तू पैसे घेतलेस का? राजेश रडू लागला. म्हणाला, ताई, मी पैसे घेतले नाहीत. मी खरंच माझ्या मित्राकडून, अमितकडून कर्ज घेतलंय. त्याचा फोन नंबर आहे माझ्याकडे, तू त्याला फोन करून विचार. मी अमितला फोन केला. अमितने खरंच सांगितलं की त्याने राजेशला 40,000 रुपये कर्ज दिले होते. मी बाबांना हे सांगितलं. बाबांनी अमितला घरी बोलावलं. अमित आला आणि त्याने सगळ्यांना सत्य सांगितलं. अमित म्हणाला, राजेश माझा जिवलग मित्र आहे. त्याला नवीन फोनची खूप गरज होती, कारण त्याचा जुना फोन खराब झाला होता. त्याला ऑनलाईन क्लासेससाठी फोनची गरज होती, म्हणून मी त्याला पैसे दिले. सगळ्यांना राजेशची चूक नाही हे कळालं. आजोबा म्हणाले, राजेश, तू सुरुवातीला सत्य का नाही सांगितलंस? राजेश म्हणाला, आजोबा, मी घाबरलो होतो. सगळे माझ्यावर आरोप करत होते. मला वाटलं कोणी माझ्यावर विश्वास करणार नाही. आईने राजेशला मिठी मारली. माझ्या बाळा, तू आधी सांगायला हवं होतं. पण अजूनही प्रश्न होता की पैसे गेले कुठे? पार्टीच्या आदल्या दिवशी आजी अचानक आजारी पडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. डॉक्टरांनी सांगितलं की तिला तणावामुळे हृदयावर ताण आला आहे. घरातील कलहामुळे आजीच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. सगळ्यांना वाईट वाटलं. हॉस्पिटलमध्ये आजीच्या बेडवर आजोबा बसले होते. आजोबा रडत होते. माझ्यामुळे हे सगळं झालं. मला पैशांचं नाव काढायची काही गरज नव्हती. माझ्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब फुटलं. डॉक्टर म्हणाले, आता पेशंटला शांतता हवी आहे. घरात सगळे शांतपणे राहा. दुसऱ्या दिवशी आजी हॉस्पिटलमधून घरी आली. तिने सगळ्यांना बोलावलं. मला काहीतरी सांगायचं आहे, असं ती म्हणाली. घरात सगळे गोंधळले. आजी काय सांगणार होती? आजी म्हणाली, ते पैसे मीच घेतले होते. सगळ्यांना धक्का बसला. आजीने पैसे घेतले? आजोबा म्हणाले, काय बोलतेस तू? आजी म्हणाली, मी पैसे घेतले होते, कारण मला वाटलं की आपल्या घरात पैसे असल्यामुळे कलह होईल, म्हणून मी ते पैसे बँकेत जमा केले. मला वाटलं की आपण सगळे आपल्या उत्पन्नातून न्यू इयर साजरी करू शकतो. आजोबा म्हणाले, पण तू आधी का नाही सांगितलं? आजी म्हणाली, मी घाबरले होते. जेव्हा राजेशवर आरोप झाले तेव्हा मला खूप वाईट वाटलं, पण मी सत्य सांगायला घाबरत होते. मला वाटलं तुम्ही सगळे माझ्यावर रागवाल. आजी रडू लागली. मला माफ करा, माझ्यामुळे घरात इतका कलह झाला. सगळ्यांना आजीची चूक कळली, पण सगळ्यांनाच आपापली देखील चूक कळली. आजोबा म्हणाले, चूक फक्त तुझी नाही, चूक माझीही आहे. मी पैसे देऊन पार्टीचं आयोजन करायला सांगितलं, पण नव्या वर्षाची सुरुवात पैशांनी नाही, प्रेमाने होते. बाबा म्हणाले, माफ कर राजेश, मी तुझ्यावर संशय घेतला. काकू म्हणाली, मी तुझ्या आईवर चुकीचे आरोप केले, मला माफ करा वहिनी. आई म्हणाली, मीही चुकीचे होते, मी देखील त्यावेळी तोंडाला येईल ते बोलले. राजेशने सगळ्यांना माफ केलं. तो म्हणाला, मीही चुकीचा होतो, मी सुरुवातीला सत्य सांगायला हवं होतं. मी म्हणाले, आपण सगळे चुकीचं होतो, आपण एकमेकांवर विश्वास ठेवला नाही. आजी म्हणाली, आता आपण सगळे एकत्र येऊया. नवीन वर्ष सुरू व्हायला अजूनही 2 दिवस राहिलेत. दुसऱ्या दिवशी आजीने बँकेतून पैसे काढले, पण आजोबा म्हणाले, नको, ते पैसे आपण दुसऱ्या कामासाठी वापरू. यावर्षी आपण पार्टीसाठी एक्स्ट्रा खर्च करायला नको, जे आहे तसंच सेलिब्रेशन करू. आजोबांच्या बोलण्यावर सगळ्यांनी हमी भरली. आम्ही सगळे एकत्र आलो आणि पार्टीची तयारी सुरू केली. आई आणि काकू यांनी एकत्र घरातील साफसफाई केली. बाबा आणि काका यांनी बाकी डेकोरेशनचं काम सांभाळलं. मी आणि राजेशने खाण्याचे काउंटर सांभाळले. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सगळे एकत्र हसत खेळत होते. 31 डिसेंबरच्या रात्री सगळे एकत्र बसलो. आजोबा म्हणाले, मुलांनो, या वर्षीची ही पार्टी मला आयुष्यभरासाठी आठवेल.
यावर्षी मी पैसे दिले नाहीत, पण तुम्ही सगळ्यांनी मला खूप मौल्यवान गोष्ट शिकवली. मी विचारलं, काय आजोबा? आजोबा म्हणाले, तुम्ही मला शिकवलं की पैशांपेक्षा विश्वास महत्त्वाचा असतो. तुम्ही मला शिकवलं की कुटुंबातील प्रेम हेच खरं धन आहे. आजी म्हणाली, आणि मला शिकवलं की सत्य लपवण्यापेक्षा सामोरे जाणं चांगलं. बाबा म्हणाले, मला शिकवलं की आपल्या मुलांवर विश्वास ठेवायला पाहिजे. काकू म्हणाली, मला शिकवलं की आरोप करण्यापूर्वी विचार केला पाहिजे. आई म्हणाली, मला शिकवलं की धैर्य ठेवलं पाहिजे. राजेश म्हणाला, मला शिकवलं की सत्य बोलण्यास घाबरू नये. मी म्हणाले, आणि मला शिकवलं की कुटुंब म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांवर विश्वास ठेवणं. त्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून आमच्या कुटुंबात बदल झाला. आम्ही सगळे एकमेकांची अधिक काळजी घेऊ लागलो, एकमेकांवर अधिक विश्वास ठेवू लागलो. आजोबांनी ठरवलं की आता पुढे कधीही पैशांचं योगदान देणार नाहीत. ते म्हणाले की आनंद कधीच पैशांनी विकत घेता येत नाही. आजीने ठरवलं की आता पुढे कधीच सत्य लपवणार नाही. किती लहान गोष्ट असली तरी ती सगळ्यांना सांगणार. बाबा आणि आई यांनी ठरवलं की राजेशवर अधिक विश्वास ठेवणार, त्याला आपली समस्या सांगायला प्रोत्साहन देणार. काकू आणि काका यांनी ठरवलं की आरोप करण्यापूर्वी विचार करणार. राजेशने ठरवलं की आता पुढे कोणतीही गोष्ट लपवणार नाही, किती अवघड असली तरी ती घरातल्यांना सांगणार. आणि मी ठरवलं की कुटुंबातील सगळ्यांची काळजी घेणार, कधीही कोणाला एकटं पडू देणार नाही. 1 महिन्यानंतर आजोबांनी पुन्हा सगळ्यांना बोलावलं. त्यांनी एक डायरी काढली. आजोबा म्हणाले, या डायरीत मी माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. मला वाटतं की तुम्ही त्या वाचायला हव्यात. त्यांनी डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आयुष्यात पैसे येतील जातील, यश येईल जाईल, पण कुटुंब एकदाच मिळतं. त्याची काळजी घ्या. गैरसमज होणार, भांडणं होणार, पण त्यातून शिका. चुका होणार, पण त्यातून सुधारणा करा. विश्वास हाच कुटुंबाचा पाया आहे, तो मोडून देऊ नका. सत्य बोलायला शिका, किती अवघड असलं तरीही. एकमेकांची काळजी घ्या, प्रेम करा, आदर करा. पैसे आनंद आणू शकतात, पण टिकवू शकत नाहीत. खरा आनंद टिकवू शकतं ते फक्त निस्वार्थी प्रेम. तुमच्या गैरसमजातून मी बरेच काही शिकलो. आशा आहे की तुम्ही देखील शिकलात. तुमचे आजोबा. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबांनी खरंच मौल्यवान गोष्ट शिकवली होती. आज जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा मला त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाची आठवण येते. त्या गैरसमजाने आम्हाला बरंच काही शिकवलं. मंडळी, विश्वास हे कुटुंबाचे सर्वात मोठं धन आहे. प्रेम आणि एकमेकांची काळजी हाच खरा आनंद आहे. मंडळी, या 2025च्या वर्षात तुम्ही काय शिकलात आणि ती गोष्ट कोणती आहे जी तुम्हाला कायम लक्षात राहील, हे कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.